का रे आले का तुम्ही? कार्तिक सुट्ट्या लागल्या तुम्हाला? किती दिवस सुट्ट्या लागल्या? आम्हाला महिन्याभर सुट्ट्या लागल्या. महिनाभर? याला 2 महिने. कोणाला याला? मला 4 महिने अंक. तुला 4 महिने? खोटं बोलती. तुला 4 महिने कस काय? त्याला 2 महिने, त्याला 1 महिना, तुला 4 महिने. बघा. बरं ठीक आहे जाऊ द्या. 4 महिने लागत. जाऊ द्या. 4 महिने असेल सुट्टी तिला. तिची शाळा जास्त मोठी असेल त्याच्यामुळे 4 महिने दिले वाटतं तिला. भूताच्या गोष्टी कोणाला माहिती? काय भूताचं काय? कोणाला? बरं चालेल, एकच जण बोला. हा तू सांग परी, सांग परी, तू सांग. चल जाऊ दे. सांग परी, तू बोल परी. सांग ना आता. मी सांगते थांबा. एक आहे ना, उन्हाळ्याचं सीझन होता. पती आहे ना बाहेर झोपले होते. तवा आहे ना, एक आहे ना मोठं भूत येतं. केवढं मोठं, केवढा मोठं तुम्ही हसू नका रे. आपण सर्व कॉमेडी जोक्स बनवताय भूताची स्टोरी. अरे भूताची कोणी मजा ना करू. ओरिजिनल मध्ये भूत असतं. तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही जर कधी भूताचा असं मजा घ्यायला भूताची तर कधी पण भूत येऊ शकतं. माहिती आहे का तुम्हाला? बाहेर झोपले होते आणि पुढं मागून आहे ना भूत येतं आणि त्या दोघांचा पण जीव घेऊन टाकतं. असं कसं काय? उन्हाळ्याचा सीझन अरे काय आमुषा बिमुषा असेल तेव्हा. आमुषा असेल तेव्हा. आमुषा बिमुषा असेल. तू सांग रे. मी सांगू का तुम्हाला? मी सांगू का? अरे एक दिवशी ना आम्ही तिकडे राहायचो त्या रेल्वे क्वार्टरला तिकडच्या. तिथे ना एक दिवशी रात्री येत होतो मी. 12 ते 8 आहे ना, 12 ते 9 ते 12 पिक्चर बघत होतो टॉकीजला. तो पिक्चर बघून आलो. हॉन्टेड पिक्चर होता भूताचा. तो पिक्चर बघितला. मित्र म्हणे तुला गाडी सोडतो म्हणे. पण मी काय म्हटलं काही गरज नाही, मी पायी जातो म्हटलं, काय अडचण नाही म्हटलं. तर मला येताना ना मागून ना अचानक 12 साडेबारा वाजले होते. तर मला येताना ना मागून एखादा आवाज दिला थांब म्हणून. तर मी काय थांबलो नाही. मी म्हटलं बासा असेल. पण मी परत पुढे गेलो. परत आवाज दिला मला थांब रे म्हणे. पण मी मागं काही बघितलं नाही. जसं जोरात निघालो, फास्ट चालायला लागलो. मग जसं घरात आलो एकदम जोरात ठक 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 दरवाजा करून डायरेक्ट घरात घुसून गेलो. घरात आलो, मम्मी पण घाबरून गेली. मग तेव्हापासून मी डायरेक्ट गाडीवरच फिरायला लागलो. तुम्ही म्हणता भूत नाही, भूत असतं पण ते एखाद्याला दिसतं किंवा नाही दिसत. ते भास नसतो, तो कधी कधी खरी गोष्ट पण असते. मी खरंच बघितलंय भूत. माहिती का तुम्हाला? आणि कधी भूताची मजाक नाही घ्यायची. कधी बी भूत येऊ शकते, असू शकतंय. हा आता आपण इथं बोलतोय, इथं सुद्धा भूत असू शकतंय. माहित आहे का तुम्हाला? आता कसं करायचं? उजाड कायचं? हे काय रात्र आहे ना पूर्ण. हे काय पूर्ण अंधार आहे, रात्र आहे पूर्ण. नाही कार्तिक तू सांग यार. आता एक दिवशी एका लिफ्ट मध्ये एक माणूस अडकला होता. तो त्याच्या कामावरून घरी चालला होता. पण मध्येच त्याची लिफ्ट अटकून गेली. कोणतेच लोक त्याला मदतीला नव्हते. सगळे लोक घर निघून गेले होते. रात्रीचे 12:30 वाजून गेले होते. आणि अचानक तिथं भूत प्रकट होतो. तर भूत मग त्या माणसाला खाऊन घेतो. तेव्हापासून त्या बिल्डिंग मध्ये आतापर्यंत कोणीच नाही दिसतो. आतापर्यंत? हा 20 वर्ष झाले त्याला. म्हणजे एवढं टाइम? हो. म्हणजे तू 20 वर्षापासून त्या बिल्डिंग मध्ये एक सुद्धा जण नाही? म्हणजे तो माणूस आतापर्यंत मरून गेला असेल. अरे मला असं वाटलं की कोणीतरी मागे हात ठेवलं. हा माग 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 तर कुठं आहे? कोण नाही. मला वाटलं की कोणतरी असा मागून असा हात ठेवला. भूत नसतं. तू नको घाबरत जाऊ. काय ग ठाणपूर्वक बोल. आंटी आहे ना, आंटी या परीची मम्मी, ती छोटी परीची मम्मी, तिची मम्मी ना त्यांच्या परीच्या मम्मीच्या फ्रेंडनी ना एक घर घेतलं बरं का, बंगला. पूर्ण त्यांचाच होता बंगला बरं का. त्या बंगल्यात आहे ना एक बाई आणि एक बाई मेली होती. त्या बाई
काय रे हा दरवाजा कस काय वाजतोय हे बापरे हे बघ आपण त्या भूताच्या गोष्टी सावरू राहिलो दरवाजा वाजू राहिला हा माझ्या सुद्धा इथं कोणतरी हात हा का अरे पण हा दरवाजा कोण वाजवतोय बाबू हे ती दोरी पण हालू राहिली बाय बाबू इकडे बाय अरे एवढं जोरात हे बाय अरे बापरे चालूच नाही डेंजर काय होतंय असं हे तुम्हाला आवाज येतोय का छान छान साकड्याचा आवाज येतोय का आहे ना मला आवाज येऊ राहिला जोरात छन 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 आवाज येऊ राहिला बरी खाली बस काहीतरी आहे वाटतं इथं छन छन आवाज येऊ राहिला हे काय होऊ राहिलं हे अरे सगळे बेशुद्ध कस काय पडताय बाबू हे डेंजर हे रोहन अरे काय रे काय झालं यांना बापरे सगळे बेशुद्ध करून टाकले अरे बापरे कोणतरी आत्मा आहे वाटतं इथं बाबू कोणतरी आत्मा आहे वाटतं गो सगळ्यांना बेशुद्ध करून टाकलं हे रोहन हे रोहन हे मी पण जातो पण अरे बाबू